हाय, आज मी तुमच्यासोबत शेंगदाणा चटणीची रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी इथे मी शेंगदाणा, लाल तिखट, हळद, जिरे, लसूण, कढीपत्ता आणि हिंग घेतलेला आहे। आता गॅस ऑन करून त्याच्यावरती कढई गरम करायला ठेवली। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। या तेलामध्ये हे शेंगदाणे मस्त असे खरपूस तळून घेतलेले आहे। आता ते खरपूस तळून झाल्यानंतर एका ताटामध्ये मी ते काढलेलं आहे। आता याच तेलामध्ये आपल्या गरजेनुसार तसं तेल घ्यायचं। मी थोडं कमी केलं आणि पुन्हा थोडंसं टाकलेलं आहे, तुम्ही बघितलं। आता याच तेलामध्ये जिरं, कढीपत्ता, लसूण आणि हिंग हे सुद्धा तळून घ्यायचे आहे। हे तळून घेतल्यानंतर त्याच ताटामध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये वरून मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे एकत्र करून थंड व्हायला ठेवायचं आहे। हे सगळं छान थंड झाल्यानंतर आता हे मिक्सरमधून तुम्ही वाटू शकता। मला मिक्सरमध्ये केलेली चटणी आवडत नाही, ती अगदी पावडरसारखी होते। म्हणजे थोडंही फिरवलं तरी फारशी एकदम अशी दाणेदार होत नाही। बाजारात जशी शेंगदाण्याची चटणी मिळते तशी होत नाही। म्हणून माझ्याकडे हा हँड मिक्सर होता, तर मी यातच नेहमी वाटत असते शेंगदाण्याची चटणी। तुम्ही बघताय की कशा पद्धतीने आता मी हे करत आहे। अशा पद्धतीने हे करून माझी सगळी शेंगदाण्याची चटणी ही तयार झालेली आहे। आता सुटसुटीत अशी बाजारात मिळणारी ही शेंगदाण्याची चटणी लागते। ही शेंगदाण्याची चटणी जी आहे ती बिलकुल तेलकट होत नाही, अगदी सुटसुटीत होते। तुम्ही बघता इथे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।